त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून त्या परिवाराप्रती की ज्या परिवाराच्या विनंतीचा मान ठेवून आज हा भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, असा गायकवाड परिवार की ज्यांनी आपल्या आईच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम या बुद्धविहारात आयोजित केलेला आहे। तेव्हा मी सर्वप्रथम संपूर्ण गायकवाड परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो। विशेषतः गायकवाड आई की ज्यांच्या जन्मदिवसाचं पुण्य औचित्य साधून आजचा हा धम्मसंस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत, अशा आई उपासिका सरस्वती आई गायकवाड यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या अनंत मंगल शुभेच्छा अर्पण करतो। त्यांना आयुष्य वर्ण सुख बल संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशा प्रकारची मंगलकामना मी प्रथमतः गायकवाड आईप्रती अर्पण करतो। सोबतच आपण सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, हितचिंतक, शेजारी आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने सुद्धा मंगलकामना अर्पण करतो। उपस्थितांनो, आताच आम्ही या ठिकाणी चर्चा करीत असताना भंतीजींनी आम्हाला सांगितलं की गायकवाड आई यांचा आज जन्मदिवस आहे। अत्यंत दुर्धर अशा आजारातून बरे होऊन ते आज अत्यंत सुखपूर्वक जीवन जगत आहेत। कदाचित एखाद्याचा पुनर्जन्म व्हावा अशा प्रकारचा नवीन जन्म गायकवाड आईला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे त्यांचा हा जो पुनर्जन्म आहे अत्यंत दुर्धर आजारातून सुखपूर्वक बरं होऊन सुखपूर्वक आता आपण जीवन जगत आहोत, हा जो आनंद आहे, ही जी खुशी आहे, हा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपण हा आनंद आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये साजरा करावा, म्हणून सोबतच या निमित्ताने स्वतःलाही आणि इतरांनाही पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून देता यावी, याकरिता परिवाराने भिक्खू संघाला सुद्धा निमंत्रित केलं। तर बघा, हे किती मोठं पुण्य आहे गायकवाड आईंचं की ज्या पुण्यबळावर माणूस सुखपूर्वक जीवन जगतो। बघा बांधवांनो, कदाचित आपल्याला असंही वाटत असेल की एखाद्या व्यक्तीला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी काय काय पाहिजे, तर काही लोक म्हणतात गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, धनदौलत पाहिजे, चांगले चांगलं कपडे पाहिजे, चांगलं चांगलं खायला पाहिजे, असं आपण सहसा म्हणतो
की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी माणसाला गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर हे सगळं पाहिजे. तर मग मला सांगा, तुम्ही स्वतः पण चिंतन करा, अशा लोकांची संख्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या या शहरामध्ये कमी आहे का हो? की ज्यांच्याकडे धन दौलत नाही आहे, गाडी बंगला नाही आहे. असे हजारो लोक आहेत की ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की मोजतासुद्धा येणार नाही, मोजायला वेळ नाही, एवढी अमाप संपत्ती आहे. बंगला आहे, गाडी आहे, शेतजमीन आहे, सगळं सगळं म्हणजे जे जे काही भौतिक सुखसाधनं आहेत ते सगळं काही आहे. पण तरीसुद्धा ते लोक दुःखी होतात की नाही? पाहतो ना आपण, बंगल्यात राहणारा माणूससुद्धा एक दिवस रडतो, गाडीमध्ये फिरणारा माणूससुद्धा एक दिवस पश्चाताप करतो, लाखो करोडो रुपये असणारा धनवानसुद्धा एक दिवस पश्चाताप करतो, दुःख करतो, रणकंदन करतो. असं आपण पाहतो ना समाजामध्ये, आहे की नाही? आता बघा, काही दिवसांपूर्वी एक काहीतरी ॲक्सिडेंटचा मॅटर घडलं. एका मुलाने अपघात घडवला, बिचार लोक मरण पावले. किती दुःख आहे हो समाजामध्ये, किती दुःख आहे. लोक दुःख करतात, फक्त गरीबच नाही, तर जो श्रीमंत आहे, धन दौलत आहे त्याच्याकडे, तो सुद्धा दुःख करतो, गरीबसुद्धा दुःख करतो. तर विचार करा, एक गरीब माणूस तो सुद्धा दुःख करता आहे, ज्याच्याकडे श्रीमंती आहे तो सुद्धा दुःख करतो आहे. तर याचा अर्थ असा आहे की ज्याला आपण सुख म्हणतो ना, सुख, ते सुख धन दौलत, गाडी बंगला, बँक बॅलेन्स हे नाही आहे, याच्या पलीकडचं आहे. याचा अर्थ असा नाही बरं की तुम्ही धन दौलत कमवू नका, असं मी म्हणत नाही. तुम्ही गाडी बंगला बँक बॅलन्स प्राप्त करू नका, असं सुद्धा मी म्हणत नाही. उलट मी असं म्हणत की ते तुम्ही कमवा, कारण तुम्ही गृहस्थ लोक आहात, आहे की नाही? पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण, हा सगळा नातेवाईकांचा गोतावळा तुम्हाला सांभाळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे. दानसुद्धा करायचं तर पैशाची गरज आहे की नाही? हे सगळं कमवा. पण बांधवांनो, धम्म बांधवांनो, भगवान बुद्ध ज्याला सुख म्हणतात, भगवान बुद्ध ज्याला सर्वोत्तम सुख म्हणजे ज्याला म्हणतात अल्टिमेट हॅपीनेस, म्हणजे त्याच्या पलीकडचं कोणतं सुखच नाही आहे, एकदम सर्वोत्तम सुख आहे, अल्टिमेट हॅपीनेस ज्याला म्हणतात, ते सुख तुम्हाला समजलं पाहिजे, ते सुख तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे. आणि बांधवांनो, भगवान बुद्ध ज्याला अल्टिमेट हॅपीनेस म्हणतात, भगवान बुद्ध ज्याला सर्वोत्तम सुख म्हणतात, ते सुख हे धन दौलत, गाडी बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर याच्या पलीकडचं आहे, याच्या पलीकडचं आहे. धन दौलत आहे किंवा नाही काही मुद्दा नाही, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे गाडी बंगला बँक बॅलन्स आहे किंवा नाही काही फरक पडत नाही. पण बुद्धाने जे सर्वोत्तम सुख सांगितलेलं आहे, हे सुख प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे पैसा, गाडी बंगला, बँक बॅलन्स हे असो किंवा नसो, बुद्धानं सांगितलेलं सर्वोत्तम सुख कोणताही व्यक्ती प्राप्त करू शकतो. एक गरीबसुद्धा सुखी होऊ शकतो आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा सुखी होऊ शकतो. मग भगवान बुद्धांना हा प्रश्न विचारण्यात आला की भगवान, या मानवी जीवनातील म्हणजे गृहस्थ असो की आमच्यासारखा गृहत्यागी असो, गरीब असो की मग श्रीमंत असो, काळा असो की गोरा असो, हे जे मानवी जीवन आहे, तर भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की भगवान, या मानवी जीवनातील सर्वोत्तम सुख कोणतं आहे? सर्वोत्तम सुख की ज्याच्या तोडीचं जोडीचं दुसरं कोणतं सुख नाही आहे, त्याच्यापेक्षा सर्वोत्तम दुसरं कोणतंच नाही आहे, अल्टिमेट आहे, सर्वोत्तम आहे. तर भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की या मानवी जीवनातील सर्वोत्तम सुख कोणतं आहे? तर काय म्हणतात भगवान बुद्ध? भगवान बुद्ध म्हणतात, पाली वचनामध्ये, पाली वचन बुद्धांचं वचन आहे, भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात, निब्बानं परमं सुखं, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. बुद्ध म्हणतात की या मानवी जीवनामध्ये निब्बानं परमं सुखं, निब्बाण प्राप्त करणे हे सर्वोत्तम सुख आहे. निब्बाण प्राप्त करणे हे सर्वोत्तम सुख आहे.
त्याच्यापेक्षा सर्वोत्तम सुख दुसरं कोणतंच नाही आहे. म्हणून हे निब्बाण आपल्याला समजलं पाहिजे. निब्बाण म्हणजे याचा अर्थ काय ते आपल्याला समजलं पाहिजे. लोक निब्बाणाला निर्वाण शब्द वापरतात, मराठीमध्ये त्याला आपण निर्वाण म्हणतो. बघा, लोकांना निर्वाण या शब्दाचा प्रॉपर अर्थ समजलाच नाही तर लोकांना वाटते निर्वाण म्हणजे मृत्यू प्राप्त होणे. एखाद्या व्यक्ती मरण पावला तर त्याला विशेषण म्हणून आपण म्हणतो निर्वाणस्थ झाला, निर्वाण प्राप्त झाला. किती चुकीचा आहे हो. निर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू प्राप्त होणे हा नाही आहे. निर्वाण या शब्दाचा अर्थ मरणे होत नाही. म्हणून आपल्यामध्ये पण जर कोणी निर्वाण असतं म्हणजे मृत्यू प्राप्त होणे असा जर अर्थ लावत असेल तर तो चुकीचा आहे. तसा आपण अर्थ लावू नये. या उलट एखाद्या मृत व्यक्तीला जर आपण विशेषण लावायचं असेल तर कालवश हा शब्द वापरा. कालवश, कालकत्त किंवा स्मृतिशेष, कालकथित असे शब्द प्रयोग वापरा. पण निर्वाण असतं, निर्वाण प्राप्त किंवा काही लोक बघा बुद्धवासी पण शब्द लावतात हो. तिकडे जे लोक कैलासवासी लावतात, आपण नवीन शब्द प्रयोग सुरू केला बुद्धवासी. चुकीचं आहे. आपल्याला अजून बुद्ध समजला नाही पण आपण बुद्धवासी लावू लागलो. आपल्याला आणखी निर्वाण म्हणजे काय, निब्बाण म्हणजे काय हे समजलं नाही आणि आपण निर्वाणस्थ लावू लागलो, निब्बाणस्थ लावू लागलो. बांधवांनो, या शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. काय होते बरं निर्वाण? निर्वाण या शब्दाचा प्रॉपर अर्थ काय आहे? भगवान बुद्धाने त्याला सर्वोत्तम सुख म्हटलेलं आहे. तर निर्वाण म्हणजे काय? तर मग निर्वाण या शब्दाचा अर्थ होतो निर्वाण. निर्वाण, निर म्हणजे नष्ट करणे आणि वाण म्हणजे विकार, वासना, विकार, अकुशल संस्कार. तर मग ज्या कोणी व्यक्तीने आपल्या जीवनातील वाण म्हणजे विकार नीर केले, नष्ट केले, असा व्यक्ती निर्वाण म्हणजे तो असा व्यक्ती निर्वाण प्राप्त केलेला झालेला आहे. त्यालाच म्हणतात निर्वाण प्राप्त करणे. आणि हे निर्वाण मृत्यूनंतर नाही, हे निर्वाण, हे निब्बाण आपण जिवंतपणे प्राप्त करू शकतो. मृत्यूच्या नंतर नाही, जिवंतपणे. मृत्यूच्या नंतर कोण बघितलं हो? सांगा बरं. मृत्यूच्या नंतरचं जग कोणी बघितलं का? ते फक्त आतापर्यंत ते लोकांनी फक्त पुस्तकामध्ये वाचलं. मृत्यूच्या नंतर स्वर्ग असा असते, अप्सरा असतात, आहे ना. कुठं फक्त पुस्तक वाचलं ना आपण, नाही तर एखाद्या मूवीमध्ये, नाही तर नरकात जाते माणूस, तिथं यातना मिळतात. प्रत्यक्ष कोणी बघितलं का? बघितलं कोणी प्रत्यक्ष? ते फक्त पुस्तकामध्ये वाचलेलं आहे, कोणाच्या तरी प्रवचनातून ऐकलेलं आहे, कोणत्या तरी पिक्चरमधून, मूवीमधून बघितलेलं आहे. प्रत्यक्ष कोणी बघितलं का? नाही बघितलं ना. फक्त कही सुनी बातें है, लिखी हुई बातें है, विश्वास ठेवतो आपण. अरे प्रत्यक्षात ते स्वर्ग नरक कोणीच बघितला नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात की मृत्यूच्या नंतर, त्या मृत्यूच्या नंतरचं स्वर्ग किंवा मृत्यूच्या नंतरचा जो काही नरक आहे हे कोणीच बघितलं नाही आहे. पण बांधवांनो, याच जीवनात जिवंतपणी आपण स्वर्गाचं सुख प्राप्त करू शकतो. याच जीवनात जिवंतपणीच आपण नरक यातनांपासून मुक्त होऊ शकतो, दुःखापासून मुक्त होऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणतात एही पस्सिको, या आणि पहा. याच जन्मात हे धम्म आचरण तुम्हाला फळ देणार आहे. संदिठ्ठिको, लगेच फळ मिळणार आहे तुम्हाला. ते फळ आहे निब्बाणाचं फळ. म्हणून आपल्याला जसं बुद्धानं स्पष्ट केलं की याच जन्मात जिवंतपणी आपल्याला निर्वाण पद प्राप्त करायचं आहे. तर हे निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे. हे निर्वाणाचं सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला आचरण करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. मग भगवान बुद्धांनी निर्वाणाचा अर्थ स्पष्ट केला आणि मग ते निर्वाण प्राप्त कसं करावं त्याचा मार्गसुद्धा सांगितलेला आहे. तर बघा बांधवांनो, खूप सोपा आहे, कठीण नाही आहे. काही कठीण नाही आहे. जसा बघा एक व्यक्ती जीवन जगतो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अनंत इच्छा असतात की मी सुखी झालो पाहिजे. बरोबर आहे की नाही? मी सुखी झालो पाहिजे, मला कोणतं दुःख होऊ नये, मला कोणत्या प्रकारचा शोक करावा लागू नये, मी सुखी झालो पाहिजे. तर याकरिता त्या व्यक्तीला जर कोणी असं म्हटलं की बाबा तो अमुक एखादा बाबा तिथं राहते,
पंडित राहते, महाराज राहते, तिथे जा, तो तुला काहीतरी जादू टोना करेल, छूमंतर करेल, काहीतरी जडीबुटी देईल, तुझं जीवनातील सगळे दुःख दूर होऊन जातील. तर बघा बरं, माणूस आपल्या इच्छापूर्ती खातीर थोडा पण विचार करत नाही की हे अंधश्रद्धेचा मार्ग माझं कल्याण करेल का, हा अंधभक्तीचा मार्ग माझा कल्याण करेल का, किंवा मिथ्यादृष्टीचा मार्ग माझा कल्याणाचा आहे का. माणूस जराही विचार करत नाही, फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून आपल्या म्हणजे बुद्धीला भ्रष्ट करून त्याच्यावरती विश्वास ठेवून जमेल तसं त्या मार्गाचं आचरण करतो. असे अनेक लोक आहेत बघा. अनेक लोक आहेत की जे लोक अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत, त्या मार्गाला, अंधभक्तीच्या मार्गाला बळी पडलेले आहेत, अंधविश्वासाच्या मार्गाला बळी पडले आहेत. आपण बौद्ध लोक आहोत, आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण विज्ञानवादी लोक आहोत. तर असा कोणता मार्ग आहे की जो मार्ग व्यक्तीला खरंच सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करून त्याचं चित्त निर्वाण म्हणजे सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त करून त्याला सुखी बनवेल, त्याला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करेल. तर भगवान बुद्धांनी तो मार्ग सांगितला. कोणता मार्ग? भगवान बुद्ध पाली वचनांमधून सांगतात, अनुपगम्मं चत्तारी आर्य अनुपगम्मं आर्य अठ्ठांगिक मग्ग होती. काय म्हणतात भगवान बुद्ध? अनुपगम्मं, अनुत्तर आहे, सर्वश्रेष्ठ आहे. अनुपगम्मं आर्य अठ्ठांगिक मग्गो होती. निर्वाण पदाचा कोणता मार्ग बुद्धाने सांगितला? असा अनुत्तर मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मग्गो होती. आर्य अष्टांगिक मार्ग हा आपला निर्वाण पदाचा मार्ग आहे. यालाच मध्यम मार्ग म्हणतात. एततं भिक्कवे मध्यमा पटिपदा अत्थी. हाच मध्यम मार्ग आहे, हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हाच निर्वाण पदाचा, निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे. आणि मग भगवान बुद्ध याला स्पष्ट करतात की ज्या कोण्या व्यक्तीला सुख प्राप्त करायचं आहे तर त्यांनी अगोदर दुःख काय आहे ते समजून घेतलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं एखाद्याला म्हणजे एखादा व्यक्ती समजा आता उन्हामध्ये फिरत आहे, बरोबर आहे, उन्हामध्ये फिरतोय, गळा पूर्ण सुकून गेलेला आहे आणि घाम झालेला आहे, तर त्याला तुम्ही पाणी द्यावर थंड पाणी मिळालं, लगेच तो पाणी पितो की नाही? किंवा तो झाडाखाली गेला सावलीमध्ये, लगेच त्याला कसं वाटते, हा किती छान आहे सावली, वाटते की नाही? असं म्हणजे जोपर्यंत उन्हाच्या झळा आपण सोसत नाही तोपर्यंत सावलीची किंमत कळत नाही. जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत पाण्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत माणसाला भूक लागत नाही तोपर्यंत अन्नाची किंमत कळत नाही. बरोबर आहे की नाही? अगदी याप्रमाणे जोपर्यंत माणूस दुःख काय आहे हे समजून घेत नाही तोपर्यंत माणूस सुख प्राप्त करू शकत नाही. हे तर समजलं पाहिजे की नाही? अरे दुःख कशामुळे होते ते समजून घेतलं पाहिजे. ते दुःख निर्माण करणारे कारणं कोणते आहेत ते समजून घेतलं पाहिजे. त्या कारणांचा निरोध कसा करावा हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या कारणांचा निरोध करण्याचा खरा मार्ग, विज्ञानवादी मार्ग कोणता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर बघा बांधवांनो, दुःख भगवान बुद्ध स्पष्ट करतात. अगदी सुरुवातीला भगवान बुद्धाने सुख काय आहे हे स्पष्ट केले नाही. बरोबर आहे? हे लक्षात घ्या. भगवान बुद्धांनी सुख काय आहे हे स्पष्ट केलं नाही सुरुवातीला. अगदी सुरुवातीला सर्वप्रथम अगदी बुद्धाचं पहिलं जे प्रवचन आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, यामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी सर्वप्रथम दुःख काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे. दुःख स्पष्ट केलं तर बघा बांधवांनो, भगवान बुद्धांनी या मानवी जीवनामध्ये दुःख कसं उत्पन्न होते हे स्पष्ट केलं. तर भगवान बुद्ध म्हणतात, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जे तुम्हाला समजेल उमजेल या शब्दात सांगतो, माणूस दुःखी का होतो? तर आपण साधं सरळ म्हणतो ना, जर एखादा माणूस वाईट कर्म करत असेल तर माणूस दुःखी होतो. बरोबर आहे? एखादा व्यक्ती पाप कर्म करत असेल तर माणूस दुःखी होतो. तर हे अकुशल कर्म कोणते? तर भगवान बुद्धांनी 3 प्रकारचे अकुशल कर्म सांगितलेले आहेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे अकुशल कर्म सांगितलेले आहेत. पहिलं कायिक अकुशल कर्म.
म्हणजे आपल्या या शरीराकडून घडणारे जे अकुशल कर्म आहेत, ती अकुशल कर्म कोणते कोणते आहेत? जसं बघा, एखादा व्यक्ती आपल्या शरीराने हिंसा करतो, बरोबर आहे? हिंसा करतो ना माणूस, अकुशल कर्म आहे. हिंसा करणे हे अकुशल कर्म आहे. आणखी काय करतो? शरीराने चोरी करतो, बरोबर आहे? चोरी करणं हे अकुशल कर्म आहे. आणखीन काय करतो? व्यक्ती आपल्या शरीराने व्यभिचार करतो, व्यभिचाराचा मार्ग अवलंबतो. तर व्यभिचार काय आहे? हे सुद्धा अकुशल कर्म आहे, बरोबर आहे? म्हणजे भगवान बुद्धांनी या कायेकडून म्हणजे आपल्या शरीराकडून होणारे हे 3 प्रकारचे अकुशल कर्म सांगितलेले आहेत. की माणूस आपल्या शरीराने हिंसा करतो, माणूस आपल्या कायेने आपल्या शरीराने चोरी करतो, माणूस आपल्या शरीराने म्हणजे आपल्या कायेने व्यभिचार करतो. हे 3 प्रकारचे अकुशल कर्म आहेत. लक्षात आलं? सोपं आहे, एकदम सोपं आहे, समजाल म्हणजे सर्वांना समजेल असं आहे, काही जास्त कठीण नाही आहे. ते शारीरिक 3 अकुशल कर्म झाले. नंतर भगवान बुद्ध म्हणतात दुसरं कोणतं आहे? वाचिक अकुशल कर्म. म्हणजे आपलं जे तोंड आहे ना, हे आपलं जे तोंड आहे सर्वात भयानक आहे. आपल्या या तोंडाने सुद्धा आपल्याकडून अनेक प्रकारचे अकुशल कर्म घडतात, अनेक अकुशल कर्म घडतात. तर कोणते कोणते अकुशल कर्म आहेत? भगवान बुद्ध स्पष्ट करतात. आपण आपल्या वाणीने, पहिलं कोणतं अकुशल आहे? आपण आपल्या वाणीने खोटं बोलतो. एखाद्याला फसवण्यासाठी, एखाद्याला ठगवण्यासाठी, लुबाडण्यासाठी माणूस आपल्या वाणीने खोटं बोलतो. खोटं बोलणे हे अकुशल कर्म आहे. दुसरं काय आणखी? भगवान बुद्ध पुढे स्पष्ट करतात की तो व्यक्ती आपल्या वाणीने कठोरसुद्धा बोलतो. कठोर बोलणे म्हणजे काय? शिव्या देणे. कठोर बोलणे म्हणजे शिव्या देणे किंवा एखाद्याचं मन दुखेल अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणे. बघा, एखाद्या धनुष्यातून निघालेला तीर माणसाला जी जखम देतो, ती जखमसुद्धा मलमपट्टी करून भरता येते. परंतु आपल्या मुखातून निघालेला एक कठोर शब्द त्या माणसाचं मन भेद करतो, भेदक करणारा ठरतो. बघा, अत्यंत कठोर वाणीने काही लोक बोलतात, हे वाणीचे अकुशल कर्म आहेत. आणखीन भगवान बुद्ध काय स्पष्ट करतात? काही काही जण आपल्या वाणीने निंदा नालस्ती करतात. निंदा समजते? निंदा करणे म्हणजे चुगली करणे, चुगल्याच्या आड्या करणे, निंदा नालस्ती करणे, एखाद्याची निंदा, एखाद्याची चुगली करणे, हे सुद्धा आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. आणखीन काय करतात? तर भगवान बुद्ध आणखीन स्पष्ट करतात, या वाणीचं आणखीन एक अकुशल कर्म आहे. काही काही लोकांना सवय असते व्यर्थ बकवास करण्याची, म्हणजे कॉमेंट्रीज, व्यर्थ बडबड करत राहतात, व्यर्थ कॉमेंट्रीज करत राहतात की ज्या विषयाला बूड नाही, शेंडा नाही, ज्या विषयाला कोणतं महत्त्व नाही, ज्या विषयावर चर्चा करून आपलंही कल्याण नाही, दुसऱ्याचे कल्याण नाही, व्यर्थ बडबड करत राहतात, बकवास करत राहतात, व्यर्थ कॉमेंट्रीज करत राहतात. हे सुद्धा अकुशल कर्म आहे. म्हणून बांधवांनो, वाणीकडून हे 4 प्रकारचे जे अकुशल कर्म आहेत ते आपल्याकडून होता कामा नये. कोणते कोणते? खोटं बोलणे, त्यानंतर कठोर बोलणे, त्यानंतर चुगली किंवा चहाडी करणे, आणि चौथा आहे व्यर्थ बकवास करणे. आपल्या वाणीने हे 4 प्रकारचे अकुशल कर्म घडतात. भगवान बुद्धांनी या 4 अकुशल कर्माला स्पष्ट केलं. त्यानंतर आणखीन तिसरा प्रकारचं काय? तर भगवान बुद्धाने सांगितलं मानसिक अकुशल कर्म, मानसिक किंवा चित्ताने घडणारे कोणते कोणते आहेत? तर बघा, आपलं चित्त, आपलं मन, या मनामध्ये सुद्धा आपण एखाद्याविषयी राग उत्पन्न करतो. हे सुद्धा मनाचं अकुशल कर्म आहे. मनातल्या मनामध्ये आपण दुसऱ्याप्रती राग उत्पन्न करतो, आणि राग उत्पन्न झाला रे झाला, मग असं रागीट मन तुम्हाला दुःखच देईल ना, का तुम्हाला सुख देईल? दुःख देईल ना. किंवा काही काही जण बघा, मनामध्ये द्वेष उत्पन्न करतात, एखाद्याप्रती द्वेष. तर द्वेषयुक्त मन सुद्धा माणसाला सुख देईल का? दुःखच देईल ना. काही काही जण बघा, आपल्या चित्तामध्ये मोह उत्पन्न करतात, म्हणजे दुर्भावना, एखाद्याचं वाईट होऊ दे अशा प्रकारची दुर्भावना म्हणजे मोह उत्पन्न करतात. तर मला सांगा, आपण जर दुर्भावना उत्पन्न केली तर असं दुर्भावनायुक्त मन माणसाला सुख देईल का? हो,
दुःख देईल ना. तर भगवान बुद्धांनी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे हे 3 प्रकारचे विकार सांगितले. कोणते कोणते? राग, द्वेष आणि मोह. राग, द्वेष आणि मोह, भगवान बुद्धांनी याला अग्नी म्हटलेलं आहे. अग्नी, विस्तव, आग. रागाला अग्नी म्हटलेलं आहे. एखाद्याच्या मनामध्ये रागाचा अग्नी, रागाग्नी पेटला की बघा अग्नी कसा पेटतो, तो माणूससुद्धा पेटतो बघा, अग्नीप्रमाणे पेटतो. आणि आगीचा गुणधर्म काय आहे? आग जिथं पेटते ते आजूबाजूचं वातावरण पण काय ते पेटवतो ना, गरम करतो. रागाचा अग्नी पेटला रे पेटला, अग्नीप्रमाणे तो पण माणूस जळतो आणि आजूबाजूचं वातावरण जळून भस्मसात करून टाकतो. द्वेषाचा अग्नी, द्वेषाग्नी त्याच्या चित्तात पेटला रे पेटला की द्वेषाने माणूस असा पेटून उठतो, आजूबाजूचं वातावरण पण पेटवतो, दुःख दुःख करून टाकतो. तसंच दुर्भावनेचा अग्निसुद्धा आहे. म्हणून बांधवांनो, आपल्या चित्ताचे 3 अकुशल कर्म समजून घ्या. रागाचं अकुशल कर्म, द्वेषाचं अकुशल कर्म आणि मोहाचं, दुर्भावनेचं अकुशल कर्म. सांगा बरं किती झाले? कायेचे 3 अकुशल कर्म आहेत, आपल्या वाचेचे 4 अकुशल कर्म आहेत आणि आपल्या चित्ताचे 3 अकुशल कर्म आहेत. किती अकुशल कर्म झाले? 10. या 10 अकुशल कर्मापासून आपल्याला दुःख होत राहते. आपण जे दुःखी लोक पाहतो ना, जे आपण दुःखी लोक पाहतो ते सगळे दुःखी लोक या 10 प्रकारच्या अकुशल कर्मामुळेच दुःखी होतात बघा. काही लोक हिंसेमुळे, काही लोक चोरी केल्यामुळे, काही लोक व्यभिचारामुळे दुःखी झालेले आहेत. काही लोक आपल्या वाणीने म्हणजे अकुशल कर्म केलं, शिव्या दिल्या, कठोर बोलले, निंदा नालस्ती केली, व्यर्थ बकवास केली म्हणून दुःखी आहेत. तर काही लोक रागामुळं, द्वेषामुळं, दुर्भावनेमुळे दुःखी आहेत. बघा, असे दुःखी जण सगळीकडे पाहायला मिळतात. असे दुःखी लोक सगळीकडे पाहायला मिळतात. तर बांधवांनो, आपण आता स्वतःचं चिंतन करा, स्वतःचा विचार करा. मी जर दुःखी आहे, समजा तुमच्यापैकी कोणी स्वतः चिंतन करा, मी जर दुःखी आहे तर नक्कीच माझ्या दुःखाला या 10 पैकी 1 अकुशल कर्म कारणीभूत आहे. हे पक्का आहे, फिक्स आहे. या 10 पैकी 1 अकुशल कर्मच आहे की ज्यामुळे आपण दुःखी आहे. 1 अकुशल कर्म किंवा 2 किंवा 3 किंवा सगळे 10चे 10 अकुशल कर्म की ज्याच्यामुळे मी दुःखी आहे. तर बघा, आपल्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? आपणच कारणीभूत आहोत ना. दुसरं कोणी कारणीभूत आहे का? आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. पण आपण आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडतो. अशी सवय काही लोकांना. आपल्या दुःखाचं खापर आपण दुसऱ्यावर फोडतो. म्हणजे आपण आपल्या जीवनाचा आपला जो हे ना सेट टॉप बॉक्स, याला सेट टॉप बॉक्स म्हणतात. हे याला सेट टॉप बॉक्स म्हणतात. याचं रिमोट आपण दुसऱ्याकडे दिलेलं आहे. दुसऱ्यानं बटन दाबलं की माणसाला राग आला, दुसऱ्याने बटन दाबलं की माणसाला द्वेष, दुसऱ्याने बटन दाबलं की माणसात दुर्भावना. म्हणजे आपण आपल्या जीवनाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात दिला. बघा बांधवांनो, असं होतच नाही. ॲक्च्युली खरं पाहिलं तर आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत. आपणच आपल्या सुखासाठी कारणीभूत ठरतो. हे खूप चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जर ज्या अर्थी तुमच्या दुःखाला तुम्ही कारणीभूत आहात तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील तुमचं दुःख नष्ट करण्यासाठी. दुसरं कोणी करू शकत नाही. या विचारात नका राहू की कोणतरी देव येईल, कोणतरी ईश्वर येईल, कोणतरी निर्मिक येईल, कोणतरी अनैसर्गिक शक्ती, अलौकिक शक्ती उत्पन्न होईल आणि माझं सगळं दुःख दूर होईल. असं होणार नाही आणि असं होतही नाही. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील तुमचं दुःख दूर करण्यासाठी. दुसरं कोणी तुमचं दुःख दूर करू शकत नाही. बुद्ध स्वतः म्हणतात, मी मार्गदाता हो, मोक्षदाता नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला निब्बाण प्राप्त करून देऊ शकत नाही. हां, मी तुम्हाला सांगू शकतो हा निब्बाणाचा मार्ग आहे. हा जो मार्ग आहे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही आहे. म्हणजे काय म्हणतात भगवान बुद्ध की तुम्हाला तुमचं निर्वाण,
प्राप्त करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचं दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अत्त दीप भव. स्वतःचे प्रकाश स्वतः व्हा, स्वतःला स्वतः प्रकाशमान करा. अत्त दीप भव. तुम्ही स्वतःचे प्रकाशमान व्हा, हा बुद्धाचा संदेश आहे. तर जेव्हा तुम्हाला समजलं की माझ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील, तर तुम्हाला दुःख समजलं, दुःखाचे कारणही समजले. हे अकुशल कर्म आहेत. आता या अकुशल कर्माला दूर केल्याशिवाय आपण या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. मग तो प्रज्ञावान व्यक्ती अत्यंत प्रज्ञापूर्वक या अकुशल कर्माला दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की जर या अकुशल कर्माला दूर करून तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर यासाठी एकमेव अनुपगम्यं आर्य अष्टांगिक मग्ग होती. बांधवांनो, भगिनींनो, या दुःखाला दूर करण्यासाठी एकमेव असा अनुत्तर मार्ग आहे आणि त्या मार्गाचं नाव काय आहे? अनुपगम्यं. अनुत्तर आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. कोणता? आर्य अष्टांगिक मग्गो. समजलं? आर्य अष्टांगिक मार्ग आहे. 8 तत्वांचा हा मार्ग आहे. आर्य म्हणजे आर्य. काही काही मुलांची नावं ठेवतात बघा, आहे ना, आर्य नाव ठेवतात. पण काही काही विचारवंत लोकांनी आर्य या शब्दाला जात समजली. अमुक अमुक ठिकाणी आर्य लोक आले म्हणतात आणि अनार्यांवरती त्यांनी विजय प्राप्त केला. बांधवांनो, आर्य हा शब्द गुणवाचक आहे, जातीवाचक नाही आहे. लक्षात ठेवा. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी आर्य म्हणजे आर्य हा शब्द वापरला. कशासाठी? गुणवाचक शब्द आहे. आर्य हा जातीवाचक शब्द नसून हा गुणवाचक आहे, ज्याचा अर्थ होतो आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, सुप्रीम, की त्याच्यापेक्षा सुप्रीम काहीच नाही आहे असं जे सर्वश्रेष्ठ आर्य. कोणता? आर्य अष्टांगिक. अठ्ठ म्हणजे 8. पालीमध्ये 8ला अठ्ठ म्हणतात. अष्टांगिक, अंगिक म्हणजे अंग. 8 अंगांचा आर्य अष्टांगिक मग्गो. मग्गो म्हणजे मार्ग. कोणता मार्ग आहे? 8 अंगांनी युक्त असलेला आर्य सर्वश्रेष्ठ मार्ग. तर भगवान बुद्ध स्पष्ट करतात, सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा सती, सम्मा समाधी, सम्मा वायामो, सम्मा समाधी. ह्या 8 अंगांनी युक्त असलेला दुःखमुक्तीचा हा मार्ग आर्य अष्टांगी मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी एक एक अंग स्पष्ट केलं. कोणतं? यामध्ये तुम्हाला आपल्या कायेचे कुशल कर्म करायचे आहेत. कायेकडून कोणते कोणते कुशल कर्म करावे, वाणीने कुशल कर्म करायचे आहेत आणि आपल्या चित्ताने सुद्धा कुशल कर्म करायचे आहेत. सम्यक दृष्टी. बांधवांनो, जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये सम्यक दृष्टी ठेवा. सम्यक दृष्टी म्हणजे राईट ॲटिट्यूड. म्हणजे कोणता मार्ग हा माझ्या कल्याणाचा आहे आणि कोणता मार्ग हा माझ्या विनाशाचा, दुःखाचा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. कोणता मार्ग अंधश्रद्धेचा आहे, कोणता मार्ग हा विज्ञानाचा आहे, कोणता मार्ग अंधभक्तीचा आहे, मिथ्यादृष्टीचा आहे, कोणता मार्ग सम्यक दृष्टीचा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. नाहीतर बघा, हजारो लोक अंधश्रद्धेत गुरफटलेले आहेत कारण त्यांच्याकडे सम्यक दृष्टी नाही आहे. हजारो लोक अंधश्रद्धेत, अंधभक्तीमध्ये, ब्लाइंड फेथमध्ये गुरफटलेले आहेत कारण त्यांच्याकडे सम्यक दृष्टी नाही आहे. बांधवांनो, सम्यक दृष्टी ठेवा. मार्गाचं परीक्षण करा. मार्गाचं परीक्षण करून त्याचं अनुकरण करा. म्हणून सम्यक दृष्टी आवश्यक आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे सम्यक दृष्टी. काय चांगलं, काय वाईट, काय श्रद्धा, काय अंधश्रद्धा, काय भक्ती, काय अंधभक्ती, काय दृष्टी आणि काय सम्यक दृष्टी, हे समजून घेण्याची एक सुबुद्धी आपल्याकडे, एक दृष्टिकोन आपल्याकडे असावा, ज्याला सम्यक दृष्टी असं म्हणतात. हे पहिलं अंग व्यवस्थित समजून घ्या. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा. आपली वाचा म्हणजे आपली वाणी सम्यक असावी. आपण बिलकुल कोणत्या प्रकारचं म्हणजे आपल्या वाणीने खोटं बोलू नये. आपण आपल्या वाणीने निंदा नालस्ती करू नये. आपण आपल्या वाणीने कोणत्या प्रकारचं कठोर शब्द बोलू नये. आपण आपल्या वाणीने कोणाची निंदा नालस्ती करू नये आणि व्यर्थ बकवास करू नये. आपली वाणी ही सम्यक असावी. आपल्या वाणीमध्ये मैत्री असावी.
आपल्या वाणीमध्ये सद्भावना असावी, आपल्या वाणीमध्ये मित्रत्व असावं. अशा प्रकारची सम्यक वाणी आपली ठेवा. सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, चांगले संकल्प करा. जीवनामध्ये चांगलं आचरण करण्याचा संकल्प करा. जीवनामध्ये चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. चांगले संकल्प करा. चुकीचे किंवा अकुशल संकल्प करू नका. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका सुद्धा तुमची सम्यक असली पाहिजे. आजीविका म्हणजे सर्वांस जीवन जगण्याचे मार्ग. काही लोक चुकीच्या मार्गाने जीवन जगतात, चोरी करून जीवन जगतात, व्यभिचार करून जीवन जगतात, चोऱ्या करून पैसा कमवतात, नशिले पदार्थ विकून पैसा कमवतात, खून करून मर्डर करून पैसा कमवतात. या चुकीच्या मार्गानं आपलं जीवन जगू नका. आपली आजीविका म्हणजे जीवन जगण्याचं माध्यमसुद्धा कसं असावं? सम्यक असावं. मेहनत करून, कष्ट करूनच पैसा कमवा, धन कमवा. सम्यक मार्गाने आपण आपली आजीविका पूर्ण करा. हे अशा प्रकारचं तत्व आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत. आपले कर्मसुद्धा सम्यक असले पाहिजे. आपल्या वाणीचे कर्म सम्यक असले पाहिजे. आपल्या शरीराचे कर्म सम्यक असले पाहिजे. आपल्या चित्ताचे कर्मसुद्धा सम्यक असले पाहिजे. सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, मनाचा व्यायाम कसा? बुद्धानं मनाचा व्यायाम करायला सांगितलेला आहे. आपल्या चित्तामध्ये जर वाईट विचार उत्पन्न झाले तर लगेच त्याला कमी करा, संयमित करा. आणि जर त्याला संयमित केलं तर ते वाईट विचार पुन्हा उत्पन्न होणार नाही. यासाठी व्यायाम करत राहा, सतर्क राहा. दुसरं काय? आपल्या चित्तात चांगला विचार उत्पन्न करा. हा मनाचा व्यायाम आहे. आणि एकदा जर चांगला विचार उत्पन्न झाला तर त्याला पुन्हा 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 वृद्धिगत करा. हा मनाचा व्यायाम आहे. याला सम्यक व्यायाम असं म्हणतात. म्हणून मनाचा सुद्धा व्यायाम तेवढाच आवश्यक आहे. सम्मा सती म्हणजे सम्यक स्मृती. सावधान राहा, स्मृतिमान राहा. बेशुद्धीमध्ये जीवन जगू नका, बेहोशीमध्ये जीवन जगू नका, आळसामध्ये आपलं जीवन जगू नका. बांधवांनो, सम्यक स्मृतिमान राहा. स्मृतिमान बनून, सावधान बनून आपलं जीवन जगा. अटेन्शनमध्ये जीवन जगा, स्मृतिमान राहा. यालाच म्हणतात सम्मा सती, स्मृतिमान राहणे. आणि सम्मा समाधी, ध्यानाचा अभ्यास करा. आपल्या मनाला शुद्ध मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. हे मन चलबिचल आहे. आपलं जे मन आहे हे मन चलबिचल आहे, डामाडोल होत राहते. हे आपलं हे मन कधी इकडं तर कधी तिकडं असं पळत राहते. अशा पळणाऱ्या मनाला, अशा फिरणाऱ्या मनाला, चंचल मनाला समाधिस्थ करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ध्यानसुद्धा करा. आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो, हे गृहस्थ जीवन जगत असताना ध्यान साधना करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिबिर केंद्र आहेत ना, विपश्यना केंद्र आहेत की नाही? पुण्यामध्ये आहेत, तिकडे मुंबईला पण आहेत, तिकडे इगतपुरीला पण शिबिर आहेत बघा. अनेक विहारांमध्ये ध्यान शिबिर होतात. तर आपण ध्यान शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपल्या मनाला स्थितप्रज्ञ बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनाला समाधिस्थ बनवण्याचा प्रयत्न करा. कारण बांधवांनो, हेच मन आहे जे तुम्हाला सुखात आणि दुःखात तुम्हाला साथ देते. म्हणून मनाला सम्यक समाधिस्थ बनविण्याचा प्रयत्न करा. हे जे 8 प्रकारचे अंग आहेत हे आणखी खूप स्पष्ट करता येतात. वेळेअभावी अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला या 8 अंगांचं स्पष्ट केलेलं आहे. आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण वाचक लोक आहोत. तर बांधवांनो, किमान आर्य अष्टांगिक मार्गाचं एक पुस्तक आपल्या घरी असायला पाहिजे. स्वतः ते पुस्तक वाचा. त्या 8 अंगांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. आपल्या लहान लहान मुलाबाळांना त्या 8 अंगांची महती पटवून द्या. त्यांनासुद्धा म्हणा की बाळा, हे पुस्तक वाच, अष्टांगिक मार्गाचा अर्थ वाच, त्याच्याप्रमाणे आचरण कर, असं त्यांना पण सांगा. म्हणून बांधवांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आर्य अष्टांगिक मार्गावर आधारित किमान एक पुस्तक आपल्या घरी असावं. सर्वांनी त्याचं वाचन करावं. हाच आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, आपल्या सुखाचा मार्ग आहे, आपल्या निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे. हाच भगवान बुद्धाने सांगितलेला
दुःखमुक्तीचा मार्ग आहे बांधवांनो. म्हणून मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धाने ज्याला सर्वोत्तम सुख म्हटलेलं आहे, हे सर्वोत्तम सुख कोणतं आहे? निर्वाणाचं, निब्बाणाचं सुख हे सर्वोत्तम सुख आहे. ज्या दिवशी आपल्या चित्तातील सर्व प्रकारचे विकार नष्ट होतील, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना हे सगळे विकार नष्ट झाल्यानंतर जी सर्वोत्तम अवस्था तुमच्या चित्तामध्ये प्राप्त होत असते त्यालाच म्हटलेलं आहे निर्विकार. कोणताच विकार नाही आहे, असा निर्विकारीच झालेलं शुद्ध असं तुमचं निष्कलंकित जे मन आहे त्या मनाची अवस्थाच आहे जे तुम्हाला सुख देते. त्यालाच म्हटलं बुद्धाने निर्वाण, निब्बाण, निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. बुद्धानं सांगितलं की निब्बाण हेच सर्वोत्तम सुख आहे. त्याच्या चोळीचं, त्याच्या जोडीचं दुसरं कोणतंच सुख नाही आहे. म्हणून या प्रसंगी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हेच सांगणं आहे की तथागतांच्या या सर्वश्रेष्ठ निर्वाण प्राप्तीचा आर्य अष्टांगिक मार्गाला व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक तत्वाला व्यवस्थित समजून घ्या. त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करा आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं आचरण करावं. हा आपल्या सुखाचा मार्ग आहे. यामध्ये सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून गायकवाड आई, उपासिका सरस्वती आई गायकवाड की ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आजचा धम्मसंस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तेव्हा पुनश्च एकदा उपासिका सरस्वती आई गायकवाड यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा अर्पण करतो, मंगलकामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. असंच निरोगी आयुष्य तुम्हाला प्राप्त हो आणि तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जावो अशी मंगलकामना अर्पण करून आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी